मारावे. आता असून मारावे याचा अर्थ तुम्ही मी आपण सर्वजण आहोत. पण असून नसल्यासारखा राहा. असून नसल्यासारखा राहा. गर्वाभिमान कथा करू नको. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वृत्ती तरणे को लिंता डोबणे को अभिमान. अहंकार करू नको. जगतामध्ये आपण आहोत तिथपर्यंत लीन राहा, नम्र राहा. ओराड बडवू नको, मी शिवपिळ घालू नको. करता करविता भगवंत आहे. असून नसल्यासारखा राहा म्हणजे तुझी कीर्ती पुढे शिल्लक राहील. हसून मरावे पण मरून मरावे. हसून मरावे ना मरून मरावे. तरीच यावा जन्म नरा नरा. तरीच यावा जन्म नरा. आशेला होईल भाग जाईल जाईल देह यमा पुरा. माणूस जर कीर्तीनं पाठीमाग शिल्लकच राहिला नाही तर तो किती गडगंज जागीरदार झाला तरी त्याचा काही फायदा नाही. आशेनं होईल मग जाईल देह यमपुरा. यम जासनी आहे आणि मृत्यू अटळ आहे. तो येणारच. किती रडला, किती दडला, किती पळाला, किती आरडला आणि कोटी रुपये जरी खर्च केला तरी मृत्यू चुकणार नाही. तू जिथं लपून बसशील तिथं तो तुला शोधायला आल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या पायाची शपथ घेऊन एक सांगू का, कोणी कोणाला बोलवल्याने कोणी जायला मोकळा नाही. पण जिथं आपलं मरण आहे तिथं गेल्याशिवाय राहत नाही. जिथं मरण आहे तिथं गेल्याशिवाय राहत नाही. आणि यमपुरी चुकण्याचा जरा वैकुंठीचा थारा. यम जाचणी जर चुकवायची असेल तर वैकुंठ. कुठे आहे वैकुंठ? कुणी पाहिलं? आपण फक्त वैकुंठ म्हणलं की सगळे वर पाहतो. मोक्ष म्हणलं की वर पाहतो. स्वर्ग म्हणलं की वर पाहतो. देव म्हणलं की वर पाहतो. वर काही देवाची हापिस नाहीत. आणि वर जर देवाचं एखादं मंदिर असतं तर एखाद्या यानाला विमानाला कुठंतरी विमान जाऊन त्याच्यावर धडकलं असतं. यान धडकलं असतं. वर फक्त पोकळी. स्वर्ग इथंच आहे आणि नरक इथंच आहे. स्वर्ग इथंच भोगायचंय. स्वर्गीय सुख सुद्धा इथंच आणि नरकही इथंच. विचार फक्त आपला आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्या डोळ्याच्या लेखक कितीतरी किडे शेणात आहेत का नाही? आणि 184 फेरा आहे का नाही? जन्माला आपल्यालाही त्याच्यात जावं लागणार आहे. ते शरीर आपल्यालाही मिळणार आहे. आणि तेवढा फेरा फिरूनच आपण जन्माला आलेलो आहोत. 184 फेरा फिरल्याशिवाय नरदेह मिळालेला नाही. आणि नरदेहात आल्याच्या नंतर जर चांगलं कार्य केलं नाही तर पुन्हा त्या योनीमध्ये जाऊन कुत्र्या मांजराच्या जन्मात जाऊन किडा मुंगीच्या जन्मात जाऊन
पुनरपि जननम पुनरपि मरणम. जसा घाण्याला धरलेला बैल पुन्हा फिरून तिथंच येतो, तसं परत जन्माला तिकडं जाण्याचा प्रयत्न करू नको. जीवनमुक्त होण्याचं साधन माणूस आहे. मग स्त्री असो नाही तर पुरुष असो. सायुज्यता मुक्तीचा धनी होण्याचं साधन माणूस आहे आणि मोक्षपदाचा अधिकारी होण्याचं साधनही माणूसच आहे. मग माणसामध्ये नेमकं काय पाहिजे? माणूस म्हणून नुसता संसार करायचा का, किंवा संसार करूच नका हे संतांना सांगितलं का? संसार करू नका हे संतांना सांगितलेलं नाही. जरूर संसार करा, पण कसा? चित्ती तुझे रूप राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करे काम. देहानं प्रपंचाचा दास व्हा. हातात काम असू द्या, पण चित्तात नाम असू द्या. चित्तात नाम असू द्या. प्रत्येक कामात भगवंताला जागा द्या. कर्मे येशू भजिजे मूलमंत्र सावताबाबांना दिलेला आहे. पंढरपूर पासून अवघ्या 36 किलोमीटर अंतरावर असणारं अरण्य भिंडी गाव आहे. पण सावताबाबा उभ्या आयुष्यात पंढरपूरला कधी गेलेले नाही. पांडुरंगाचं दर्शन, चरणकमल, मुखदर्शन, नवे नवे पांडुरंगाच्या रावणाच्या काळसाचं दर्शन सुद्धा आयुष्यात सावताबाबानं घेतलं नाही. पण पदवी कोणती मिळाली? पांडुरंगाचा कळस सुद्धा सावताबाबानं पाहिला नाही. पण पदवी कोणती? संत शिरोमणी ही पदवी सावताबाबाला प्राप्त झाली. म्हणजे सर्व संतांचा मुकुटमणी ही पदवी सावताबाबाला मिळाली. सावताबाबा कधीच पंढरपूरला गेले नाही. कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, विहीड नाळा मोठ दोरी, अवघी व्यापिली पंढरी. त्यांनी रोपा रोपात पांडुरंगाला पाहिला. रोपा रोपात पांडुरंग पाहिला. पंढरीचा पांडुरंग त्यांच्या मळ्यात खुरपू लागत येत होता, भाजी खुडवीत होता. जसा भाव तसा देव आहे. त्यांनी संसार केला. आपण करतो नवल नाही, आपण करतो नवल नाही. त्यांनी संसारच केला. तुकाराम महाराजांनी संसार केला. राका गोरा शेना कबीर बाबा यांनी संसार केला. माझ्या माऊलीनी सुद्धा संसार केला. आता तुम्ही म्हणाल बोलून चालून निजाम व्हायचे. माऊलीनी कुठं संसार केला? माऊलीनी 4 भिताडाचा संसार नक्कीच नाही केला. 4 भिताडातला संसार माऊलीने नक्कीच नाही केला. पण मात्र अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. सुखाचा करीन आणि आनंद भरीन. तिन्ही लोक 3 तळाचा संसार केला. आपण 4 भिताळातला करतो. पण स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ तिन्ही तळाला
सुखी करण्याचं काम हा संसार माझ्या ज्ञानराजांनी केला. संसार संसार सौ म्हणजे सहा, सौ म्हणजे सहा, सहा ज्याने सारले त्याचा संसार. मग सहा कोणते सारायचे? भावकीतले का स्वैर्यातली? सहा सारायचे आपल्यातले. आपल्यातले कोणते? काम, क्रोध, मद, मत्सर, दम आणि अहंकार. सहा विकार आपल्यातले बाजूला ज्याचे गेले त्याचा संसार. प्रपंच, प्रपंच परीच्या पलीकडचा पंचभूतातीत असणारा भगवंत आत्मतत्वानं आपल्यात करणं म्हणजे प्रपंच. नुसती लेकरं म्हणजे संसार नाही. मग किडामुंगी सुद्धा संसार करते. मग माणसाला केला नवल काय? पशु पक्ष्याची झाडावरची घरती हा त्यांचा संसार आहे. मग फक्त नरमादी एवढा संसार नाही तर माणसा तुझ्यात उच्च विचार आहे आणि त्या विचाराशी निगडीत हो. हे तुझ्या संग काही येणार नाही, तुझ्या संग काहीच याच्यातलं येणार नाही. फक्त तिचं पोटाचं खळगं भरण्यासाठी जरूर प्रपंच कर. कारण भूक फक्त गरीबालाच लागते, श्रीमंत वारेव जगत नाही. भूक ही सगळ्याला आहे. किडामुंगीला भूक आहे, पशु पक्ष्यांना भूक आहे आणि माणसालाही भूक आहे. भूक कबीर बाबा लिहितात, भूक मौत से बड़ी है, भूक मौत से बड़ी है, शाम को मिटाओ सुबह खडी है. संध्याकाळी भूक भागवली, 3 एकर दिले तरी सकाळी नाश्ता लागणारच. भूक कधी संपत नाही आणि ही भूक भागवण्यासाठी संसाराची गरज आहे, संसाराची गरज आहे. सगळ्यांनी झेपण्यावर लावले, सगळ्यांनी भगवे घातले, सगळे लोक शेण्यावर जाऊन बसले. मातीतलं सोनं कुणी पिकवायचं? या मातीत सोनं आहे आणि त्या मातीशिवाय भूक भागणार नाही. आणि भूक लागती या मातीला. ठीक आहे, ठीक आहे. अहो मातीचे भूक लागती या मातीला आणि हिची भूक भागती मातीमधून पिकलेल्या धान्यातून. या मातीची भूक भागती. मग त्या मातीशी निगडीत राहणं या मातीचं कर्तव्य आहे. म्हणून प्रपंचाला वाईट म्हणायचं नाही. बरेच कीर्तन करायतात, बरेच प्रवचन करायतात, माझ्यासारखा झोडे येतो आणि सगळे म्हणते प्रपंच खोटा आहे आणि माया मिथ्या आहे. अरे प्रपंच खोटा आणि मग भूक कुठं भागवायची? संतांनी विचार सांगितला, प्रपंच करावा नेटका, दिसू नये तुटका, लागावा हरिनामाचा चटका कोणी एक. नेटका कर, मोकार मोठा होण्याचा प्रयत्न करू नको. आणि तो मोठा होताना प्रारब्धाशिवाय तुला मोठं होता येणार नाही, हे मात्र विसरू नको. किती चालला झरझर तर दोन्ही पायी बरोबर. करता करविता भगवंत आहे, संचिताशिवाय तुला मोठं होता येणार नाही. पण त्यासाठी तुला कर्तव्याची जोड मात्र घ्यावाच लागणार आहे. डेरे हाली पलंगावरी कोणाला मिळणार नाही, कर्मच करावं लागेल. मग तुमच्या 1 एकर कांद्याचे 4 लाख करायचे. मोकळ्या हाताने तुम्हाला बाहेर काढायचंय. कोण ठरव
आणि म्हणून असून मरावे ना म्हणून उडावे, हे असून मरावे ना म्हणून उडावे, तरीच यावा जन्म नरा नरा, तरीच यावा जन्म नरा. आशेनं होईल मग जाईल जाईल देह यमा पुरावा यमा यमपुरी चुकण्याचं धारा वैकुंठीचा धारा. तीन देवाची तीन कामं, ब्रह्मा विष्णू आणि महेश. ब्रह्मदेवानं उत्पत्ती करायची, विष्णूनं संहार करायचा आणि ताड माळ बांबू गुलाल कापड कोणत्या दिवशी या जगातून आपली किरडी उचवायची ते काम कैलासपतीच्या हातात आहे. आणि कैलासपतीच्या हापिसात दोन कारकून आहेत. मराठी भाषेत त्यांना यम म्हटले जातं. त्या यमाच्या मस्टर मध्ये तुमचा माझा 7-12 फेरफार चतुर्शीमा आणि दैनंदिन पाप पुण्याच्या पीक पाहणीच्या नोंदी. एकदा का यमाजीने आपला मस्टर कैलासपतीच्या टेबलावर टाकला आणि कैलासपतीने का त्याच्यावर सही केली तर यमाजीचा फोन लागल्याशिवाय राहत नाही. आणि यमाजीचा फोन माघारी फिरवायचा वशिला या जगात कोणाचा नाही. म्हणजे मृत्यू टाळण्याचं सामर्थ्य सर्वसामान्य माणसाकडे नाही. आणि म्हणून म्हटलं आपला विचार आपण मनी करा, आपला विचार आपण मनी करा, विवेकाशी धारा भाव रूपतारा मार्ग नीट धडकी. आपला विचार आपण करायचा आहे. आपला विचार शेजारी बाजारी भाऊकी करणार नाही. रात्री काय खाल्लं काय प्याला कोणती झक मारली तुझा विचार तू कर. बाकीचे तुला बघायला आलेले नाहीत. जाणत तुझं मनन पाहता भगवंत आहे. जाणत आपलं मन आहे आणि पाहणारा भगवंत आहे. आपण काय करतो फक्त आपल्याला कोणी बघितलं नाही मग काय हरकत नाही. अरे बाबा तुला जर कोणी पाहणारा नसन तर 1 मिनिट तुला इथं जागताच येणार नाही. तुला श्वासोश्वासाला प्रत्येक श्वासाला तुला बघणार आहे आणि मला कोणी पाहत नाही. हे जो माणूस विसरतो तेच अज्ञान आहे. त्यालाच अज्ञान म्हटलेलं आहे. जगाने नाही बघू दे ना, जगाने नाही बघू दे. पण बाहेर गेलेला श्वास जर तुला आत नाही मिळाला तर बाहेर गेलेला श्वास जर तुला आत मिळाला नाही तर या जगात तू राहशील का? मग श्वास देणारा कोण त्याचा तर विचार कर. श्वास देणारा कोण आहे त्याचा विचार कर. मग तुला बघणारा आहे का नाही कळल. तिथपर्यंत नाही कळणार. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं बाबा माणसा आपला विचार आपण मनी करा. विवेकाशी धारा भाव रूपतारा मार्ग नीट धडकी. मायेमध्ये होऊ नको दंग सरकीचा संग फोडू नको धडकी. गुरुपासून घ्यावा मंत्र तंत्र सुखी आत्मा धडकी. माया नसे कोणाची कोण घालू नको भान येईल तुला फोन यमाची.
नको घोन, येईन तुला फोन कोणाचा, मंत्र्या संत्र्याचा, स्वैर्या धैर्याचा नाही. आणि तो फोन तुम्हाला मला स्त्री पुरुषाला सगळ्याला येणार आहे. पण फोन यमाचा आहे. फोन कोणाचा? यमाचा. तिथं टाटा बिर्ला असला तरी जमणार नाही. मृत्यू 5 वर्षाचं बाळ म्हणत नाही, मृत्यू 90 वर्षाचं म्हातारं म्हणत नाही, मृत्यू स्त्री म्हणत नाही, मृत्यू पुरुष म्हणत नाही, मृत्यू हिंद की स्त्री पहिलवान म्हणत नाही, आणि मृत्यू कोणत्या जातीचा हे म्हणत नाही. मृत्यू तो मृत्यूच. म्हणून या ठिकाणी म्हटलं माया नशे कोणाची कोण. ही लटकी माया, नश्वर माया, मृगजळ माया आहे. घालू नको भोन, येईन तुला फोन यमाची गर्दी. आणि तो फोन जर चुकवायचा असेल तर तो फोन कुणी चुकवला, कुणी चुकवला.